पुस्तकाबद्दल त्यांचं मनोगत आपल्या सर्वांसमोर मांडलं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण हा पूर्ण भावी लेखनकारांसाठी करूया. त्यानंतर आपण आपल्या पाहुण्यांचं मनोगत जाणून घेऊ आजच्या कार्यक्रमाविषयी. सर्वप्रथम मी आपले सुर्वे साहेब श्री संदीप चंद्रकांत सुर्वे यांना आमंत्रित करणार आहे, पण तत्पूर्वी त्यांची ओळख आपण थोडक्यात करून घेऊ. वीरांना प्रसवणारी भूमी म्हणून परिचित असणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या रायगड किल्ल्याच्या परिसरातील महाड पोलादपूरच्या भूमीत श्री संदीप सुर्वे यांचा जन्म झाला. त्यांचे गाव पोलादपूर तालुक्यातील कोंढवी. प्रतापगड युद्ध आणि बाळाजी आवजी चिटणी चित्रे हा इतिहास वाचताना कोंढवी गावाचा अनेक वेळा उल्लेख आढळतो. त्यांचे शिक्षण BCom, MA, MBA, CAIIB असे अनेक डिग्र्या त्यांनी घेतलेल्या आहेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मुंबई जिल्ह्याची शिखर बँक आहे. या बँकेला गौरवशाली परंपरा आहे. या बँकेने 16,000 कोटी रुपयाचा व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. 50 शाखा आणि मुख्य कार्यालयातील विविध विभाग यांचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून हे संदीप सुर्वे हे यशस्वी जबाबदारी सांभाळत आहेत. CBS, ATM, मोबाईल बँकिंग, UPI, RTGS, NEFT बँकेत या सुविधा प्राप्त करून घेण्यात श्री सुर्वे यांचा मोठा सहभाग आहे. या बँकेच्या माध्यमातून शेतकरी, महिला, लघु उद्योजक, गृहनिर्माण संस्था, मच्छीमार संस्था तसेच सहकारी संस्था यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात मोठी जबाबदारी कार्यकारी संचालक म्हणून आज श्री सुर्वे सांभाळत आहेत. कार्यकारी प्रमुख हे माननीय संचालक, विविध सहकारी संस्था, सभासद आणि अधिकारी कर्मचारी यांच्यामधील पूल म्हणून काम करीत असतात. एकाच वेळी RBI, सहकार विभाग आणि नाबार्ड यांच्या तिहेरी पर्यवेक्षणातून जिल्हा बँकेचा कारभार सुरू असतो. त्यामुळे अनुभव संपन्न आणि कार्यकुशल कार्यकारी संचालक सहकारी बँकेमध्ये असणं ही त्या बँकेसाठी खूप महत्त्वाचे असते. संदीपजी, ही महत्त्वाची जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडित आहात. सध्या माननीय आमदार प्रवीण दरेकर या बँकेचे अध्यक्ष आहेत. इतिहासाची पुस्तकं वाचणे आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणे हा त्यांचा छंद आहे. असे आपल्याला आज हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री संदीप चंद्रकांत सुर्वे, मी त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाविषयी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अखंड हिंदुस्थानचे दैवत की छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या या शिवोत्सव कार्यक्रमात उपस्थित आपले माजी केंद्रीय नियोजन विभागाचे अध्यक्ष श्री मुनगेकर साहेब, या शिवाजी ज्ञानपीठाचे सर्वश्री श्री हेमंतराजे गायकवाड, श्री मालुसरे साहेब आणि इतर सर्व मान्यवर आणि समोर जमलेले सर्व शिवप्रेमी बंधू भगिनी. खरं म्हणजे मी काय भाषण वगैरे, माझा बँकिंग सेक्टर असल्यामुळे भाषण वगैरे मला काही जमणार नाही, परंतु आजच्या या अत्यंत प्रेरणादायी अशा ऐतिहासिक कार्यक्रमात आपण आम्हाला सहभागी करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. तसं पाहिलं तर हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली त्या महाराजांनी खरं म्हणजे रायरेश्वरामध्ये प्रथम स्वराज्याची प्रतिज्ञा केली आणि तिथे त्याच्यानंतर तोरणा किल्ला जिंकला आणि 6 जून 1674 साली राज्याभिषेक झाला महाराजांचा. त्याच्यानंतर महाराजांनी मोठी कामं केली, मावळे जमा केले, स्वराज्याची स्थापना केली, हा सगळा इतिहास आपल्याला माहितच आहे. मला फक्त ह्या श्री शिवाजी विद्यापीठ हे जो विद्यापीठ नसून हे ज्ञानपीठ आहे. अनेक विद्यापीठ असतात, मुनगेकर सरांना माहिती आहे, ते विद्यापीठ कुलगुरू होते. त्यामुळे विद्यापीठ आणि ज्ञानपीठ खूप मोठं अंतर आहे. आणि या ज्ञानपीठाने गेली 10 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, इतिहास आज पूर्ण समाजापर्यंत पोहोचण्यासाठी अपार मेहनत केली. त्याच्यामध्ये हेमंतराजे गायकवाड, मालुसरे साहेबांचा मोठा हात आहे. आजचा 16 दशकपूर्तीचा जरी असला तर या केवळ उत्साह नाही, तर जनजागृतीचा हा एक प्रवास आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय डॉक्टर हेमंतराजे गायकवाड यांनी या शिवक्षेत्राला वाहून घेतलंय असं म्हटलं तरी वावड ठरणार. ऍक्च्युली हे
लेखन जे आहे त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. भारतीय नौसेनाचे जनक, शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट, द प्रतापगड वॉर, औरंगजेब यासारख्या ग्रंथामधून त्यांनी अक्षरशः शिवाजी महाराजांचा इतिहास समोर डोळ्यासमोर आणलेला आहे. आज अनेक मला वाटतं मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड भाषेमध्ये आणि आता मोडी लिपीमध्ये देखील त्यांनी हा इतिहास आपल्या समोर आणलेला आहे. महाराजांनी जसं स्वराज्याची स्थापना करताना सर्व घटकांना सोबत घेऊन काम केलेलं आहे. त्याच माध्यमातून शेतकरी, सैनिक, व्यापारी, महिला सर्वसामान्य घटकांना सोबत घेऊन त्यांनी आपल्या जनतेसाठी झटले. आज आपण जे काय आहोत तिथे ते महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आहोत, हे मला इथे नमूद करावंसं वाटतं. खरं म्हणजे मी बँकिंग सेक्टरमध्ये काम करतो, त्याच्यामुळे जसं महाराजांनी शिस्त, लक्ष, सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा राबवली आणि त्या बळावर, यंत्रणेच्या बळावर एक सामर्थ्य प्रगती कल्याणकारी त्यांनी राज्य निर्माण केलं. त्या राज्यासाठी त्यांनी कल्याणकारी योजना आणल्या. त्या कल्याणकारी योजना मी मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने मी तुम्हाला सांगतो. जसं त्यांनी शेतकऱ्यांसाठी, शेती आणि शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या. खरं म्हणजे जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्याच्यानंतर ऍक्च्युली शेती मुंबईमध्ये नाही, पण शेती संबंधित जो व्यवसाय आहे, जसे मजूर असतील, पगारदार असतील किंवा कामगार असतील, यांच्यासाठी मी माझ्या मुंबई जिल्ह्याच्या बँकेच्या वतीने अनेक उपक्रम म्हणजे महाराजांचा वसा चालण्याचं काम, खरं म्हणजे मी त्या माध्यमातून अनेक योजना आणून आपण समाजाच्या घटकापर्यंत पोहोचवतो. खरं म्हणजे आमच्याकडे मजूर सहकारी संस्था आहेत, बेरोजगार सहकारी संस्था आहेत, पगारदार सहकारी संस्था आहेत, इतर सहकारी संस्था आहेत, पतसंस्था आहेत. त्या पतसंस्थांना मुंबई बँक पुरवठा करते, कर्ज पुरवठा करते. जवळपास 16,261 कोटीचा आमचा मिक्स बिझनेस आहे. आणि मी ह्या रायगडच्या मातीतला असल्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण देखील छोटे छोटे व्यवसाय, MSME असतील किंवा इतर कुठे व्यवसाय मोठे जरी असतील, अगदी आम्ही मुंबई याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण सहकारी साखर कारखान्यात कर्ज देतोय, तसंच आपण सूत गिरणाला कर्ज देतोय, तसंच आपण इतर शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील यांना देखील कर्ज देतोय. पण माझ्या मातीतली माणसं, रायगडातली माणसं कोण इथे एक छोटासा व्यवसाय करतोय म्हणून समोर येत नाहीत, याचं मला दुःख आहे. पण मी तुम्हाला आवाहन करतो, जर आपण कुठलाही व्यवसाय करू इच्छिता, त्यासाठी जर फायनान्सची गरज असेल तर मी आपल्यासाठी समोर उभा आहे आणि नक्कीच तुम्हाला मी सहकार्य करेन, हे तुम्हाला या ठिकाणी वचन देतो. खरं म्हणजे आम्ही मुंबई जिल्हा बँकेने स्वयं पुनर्विकास, हाऊसिंग सोसायटी स्वयं पुनर्विकास, भोईटे साहेब इथे आहेत, आमचे अध्यक्ष आदरणीय आमदार प्रवीणभाऊ दरेकर या बँकेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी मागेच इंटरव्ह्यू भोईटे साहेबांनी इंटरव्ह्यू घेतला त्यांचा. स्वयं पुनर्विकास ही एवढी चांगली संकल्पना आहे की एक उदाहरण तुम्हाला देतो की या मुंबईमध्ये मुंडगेकर साहेब एक संस्था आहे आपल्या विलेपार्लेला, तिथे 360 स्क्वेअर फुटाचं घर आहे त्यांना आणि आपल्या सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये त्यांना 1400 फुटाचं घर मिळतंय. 300 होम नंदादीप सोसायटी आहे. असे 21 प्रोजेक्ट मुंबई जिल्हा बँकेने एक्सपिडेट केलेले आहेत. मी ह्या निमित्ताने तुम्हाला सांगतो की आपण ज्या गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये राहता, ज्या गृहनिर्माण सध्या मोडकळी संस्था आली असेल किंवा जुन्या 30 वर्ष जुनी झाली असेल, आपण माझ्याकडे या मुंबई जिल्हा बँकेकडे आमच्या 50 शाखा आहेत आणि तिथे तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट नक्की काय आहे हे समजून घ्या. आज गोव्यापासून लोक येतात, महाराष्ट्र पण महाराष्ट्राच्या बाहेर पण आता सेल्फ रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होतंय सुरू. आणि एक उदाहरण तुम्हाला सांगितलं, असे 21 प्रोजेक्ट इव्हन मागच्या वेळेस पण जे आम्ही श्वेतांबरला केलं होतं इथे अंदिवलीला, तेव्हा मुख्यमंत्री साहेब स्वतः आले होते, त्यांनी सावली वाटप केलं होतं. असे आम्ही गिरणी कामगारांना कर्ज देतोय, जिथे गिरणी कामगारांना कोण उभं करत नाही आम्ही वेगळी पॉलिसी तयार केली. आम्ही गिरणी कामगारांना कर्ज दिलं, आम्ही माथाडी कामगारांना कर्ज दिलं. आता लाडकी बहीणसाठी नुसतं गव्हर्नमेंट योजना केली पण आम्ही इम्प्लिमेंट केली. आम्ही जवळपास 2 कोटीचं कर्ज 25,000 व्यवसाय उभे केले. आज जवळपास 700 महिला व्यवसाय करतायत. म्हणजे सामाजिक कार्यामध्ये देखील जसं महाराजांनी इथे कल्याणकारी योजना आणल्या पण खालच्या स्तरापर्यंत, शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्याच्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न जिल्हा बँकेच्या वतीने आम्ही करतोय. खरं म्हणजे माझं एक क्षेत्र आहे, आपण फार विद्वान लोक आहात, आम्ही आता महाराजांना बोलण्याची आमची ही लायकी पण नाहीये, परंतु ठीक आहे, बँकेच्या वतीने आपण काय करू शकतो या अनुषंगाने मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली. आता तरुण बेरोजगारांसाठी मी पण सांगतो 2 मिनिटे. तरुण बेरोजगारांसाठी आपण 4 महामंडळ आहे, सगळ्या लक्षात घ्या. आपण कुठेतरी जात नाही, 4 महामंडळ आहेत.
त्याच्यामध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, ओबीसी महामंडळ आहे, एनटीचं महामंडळ आहे, आणखीन एक ओबीसीचं इतर महामंडळ आहे. या महामंडळाने इंटरेस्ट सबवेशन मिळतं. आपण किती जण व्यवसायामध्ये इंटरेस्ट सबवेशन गेलात तुम्ही? आज तिकडे तुम्हाला 7% इंटरेस्ट सबवेशन मिळतं. बँक 9% कर्ज देते, तुम्हाला इंटरेस्ट सबवेशन 7% मिळतं. 2% तुम्हाला भरायचे आहेत. साहेब योजना खाद्य स्तरापर्यंत जात नाहीयेत, याची खंत आहे आणि आपण पुढे येत नाही. महाराजांनी खालपर्यंत पोहोचवलंय, ती अशीच वाढ झाली नाहीये, पण आपण त्याच्या वतीने काहीतरी प्रयत्न करत असतो. पण यासाठी मला सगळ्यांची नम्र विनंती आहे की आपण स्वतःचा व्यवसाय करायचा असेल किंवा स्वतःचा कुठली काही छोटे छोटे MSME चे व्यवसाय जरी करायचे असतील तरी आपण आम्ही डायरेक्ट, तुम्ही आमचं मुंबई जिल्हा बँकेचं कार्यालय आहे, 50 शाखा आहेत, ते तुम्हाला आवाहन करतो. आपण तिथे या, तिथे तुम्ही माहिती घ्या. तुम्हाला कुठलं सहकार्य नाही मिळालं, कुठली गरज लागली, मी इथे स्वतः उभा आहे ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर मुंबई जिल्हा बँकेचा. मी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करेन, सर्वतरी मदत करेन, हे तुम्हाला मी आश्वासन देतो. खरं म्हणजे आता सरांनी सांगितलं चिटणीस, बाळाजी चिटणीस, म्हणजे मला म्हणजे काही गोष्टींचा आपल्याला माहिती नसते, पण पोडवी गावचा मी आहे आणि तिथे चिटणीसांचा उल्लेख मालुसर साहेब म्हणाले, म्हणजे मला खूप आनंद झाला या गोष्टीचा की आपण राजांच्या काळात काहीतरी आपला तिथे सहभाग आहे त्या गोष्टीमध्ये. म्हणून मी सांगतो की महाराजांच्या रायगडच्या पावनभूमीत पराक्रम गाजवला आणि शेवटचा श्वास त्या भूमीवर, पावनभूमीवर घेतला. त्या रायगड भूमीचा मी पुत्र आहे, माझे अध्यक्ष देखील त्या रायगड भूमीचे पुत्र आहेत, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्याच अनुषंगाने ह्या योजनेचा वसा, ज्या कल्याणकारी योजना राजांनी तयार केल्या, त्या योजनेचा वसा पुढे चालून ठेवण्यासाठी मी मुंबई बँकेचा MD म्हणून या नात्याने कसोशीने प्रयत्न करेल व बँकेच्या माध्यमातून आपल्या मातीतील लोकांसाठी उपयोगी पडत मी स्वतःला भाग्यवान समेल असं यासाठी सर्व प्रयत्न करेन. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद सर. यानंतर आपले पाहुणे श्री सुनील पवार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, ह्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आपल्या समोर मांडावं. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गाराज रायगडचे अध्यक्ष माननीय श्री सुनील पवार साहेब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. याच रायगडावर 353 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. त्या सोनेरी क्षणांची आठवण म्हणून गेली 32 वर्ष शिवराज्याभिषेक समिती किल्ले रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो मावळ्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साह आणि दणक्यात साजरे करतात. त्या समितीचा अध्यक्ष म्हणून मी आज आपल्या समोर बोलत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली. चारही बाजूनी मोगलांनी वेढलं होतं हिंदू धर्माला. त्या हिंदू धर्माची सुटका करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी मावळे तयार केले. पण महाराजांचं हिंदू स्वराज्याचं स्वप्न साकार झालेलं नाही, हे मी तुम्हाला इथे ठामपणे सांगतो. शंभूराजांना आपल्याच लोकांनी भितुरीने पकडून दिलं. 40 दिवस औरंगजेबाने हाल करून त्यांना ठार मारलं. आमच्या डोळ्यात आजही रक्ताचे अश्रू आहे, मनात दगदगते निखारे आहे. असा एकही क्षण जात नाही दिवसातना की शंभूराजांची आठवण येत नाही. त्या हत्याचा बदला छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना घ्यायचा आहे, तो आम्ही घेणारच. आज ना उद्या धर्मयुद्ध हे होणारच. ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्या पद्धतीने मोगल पाकिस्तान, बांगलादेश घेतलाय आणि बाकीचे राज्य घ्यायला निघाली आहेत. त्यावरून मराठ्यांच्या संघटना, मावळ्यांच्या संघटना या महाराष्ट्रामध्ये तयार झाल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज आपलं स्फूर्तिस्थान आहे. रायगडावर राज्याभिषेक होतो, तो पाहिल्यावर प्रत्येकाला वाटते की आपण छत्रपतींचं काहीतरी देणं लागतो, म्हणून हा राज्याभिषेक आम्ही तिथे करतो आणि पुढेही करत राहणार. असा राजा या हिंदुस्थानच्या धर्तीवर पुन्हा जन्माला येणार नाही आणि त्यांचं हिंदू स्वराज्याचं स्वप्न वाया जाऊ नये म्हणून मी रायगडावर मावळे तयार करायचं कार्य करत आहे. आणि डॉक्टर हेमंतराजे गायकवाड आमच्या पाठीशी आहेत. या गायकवाड डॉक्टरांसारखे 10 लोक या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला येतील तर प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवरायांचं, छत्रपती शंभूराजांचं कार्य काय होतं, त्यांनी काय केलं हे घराघरात पोहोचेल, हे मी तुम्हाला इकडे निक्षून सांगतो. खूप मुद्दे आहेत.
बोलण्यासारखे. पण एकच उद्देश आहे की मावळे तयार झाले पाहिजेत. ते शिवराज्याभिषेक समितीतर्फे आम्ही इथे साजरे रायगडावर जो राज्याभिषेक साजरा करतो त्या निमित्ताने मावळे तयार होत आहेत. बाकी काही उद्देश नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा पुढारी नाही, नेता नाही, व्हायचा पण नाही, तो भाग निराळा. पण त्या राजकीय पक्षात न जाता महाराष्ट्रामधले मावळे कसे एकत्र येतील आणि एकत्र येण्यासाठी त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल, त्यांना कसं ट्रेनिंग देता येईल, त्याचा आम्ही सातत्याने विचार करत असतो. आणि शिवराज्याभिषेक समिती गेली 32 वर्ष रायगडावर राज्याभिषेक दिन साजरा करते. त्या समितीचा अध्यक्ष म्हणून आणि डॉक्टर हेमंतराजे गायकवाड यांनी मला खास बोलवलं की तुम्हाला यायला पाहिजे. मी म्हटलं येतो. मी आमचा व्यवसाय बाजूला ठेवून आम्ही महाराजांचं कार्य करत आहोत. आणि माझ्याबरोबर हजारो मावळे, लाखो मावळे रायगडावर येतात. मगाशी सांगितलं मी तुम्हाला. त्या समितीचा अध्यक्ष म्हणून मला डॉक्टर हेमंतराजे गायकवाड यांनी इथे बोलण्याची संधी दिली. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.